स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। गुन्ह्यात हस्तगत केलेल्या 2 कोटीचे अंमली पदार्थ खड्ड्यात बुजून पोलीस प्रशासनाने केला नष्ट। विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सुमारे 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने नष्ट केले। या कारवाई दरम्यान अंमली पदार्थ सुरक्षित पद्धतीने खोल खड्ड्यात टाकून त्यावर माती टाकण्यात आली। ही प्रक्रिया वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच संबंधित विभागाच्या देखरेखीखाली पार पडली। जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा गैरवापर होऊ नये आणि कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता व्हावी या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगत नागरिकांनीही अंमली पदार्थाच्या अवैध व्यवहाराबाबत माहिती उपलब्ध करून देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले। अंतर्राष्ट्रीय अमली पदार्थ विरोध दिन निमित्त धुळे पुलिस अंतर्गत मागे गुन्हे दाखल झालेली आहे NDPS कायदा अंतर्गत त्यामधले एकूण 13 गुन्ह्याचा मुद्देमाल अंमली पदार्थ मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। ते नाश करण्यासाठी जे प्रोसिजर लीगल प्रोसिजर जे आहे ते पूर्ण कंप्लीट केलेली आहे। जे परवानगी आहे ते घेतलेली आहे। तर प्रॉपर प्रोसिजर करून आम्ही हे नाश आजच्या दिवशी करत आहे। आणि नाश करणार मुद्देमालचं विवरण जवळपास 1000 किलो गांजा, जवळपास 200 किलो हाफू, 100 ग्राम MD आणि कोडीन सिरप, अल्पाझोम टॅब्लेट्स असा पूर्ण जे आहे ते मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। आणि आजचा हा दिवस बघून मी धुळे जिल्ह्यातला सगळे नागरिक, महत्त्वपूर्ण युवा पिढी जे आहे त्यांना मी आणखी एकदा नम्र विनंती करतो की आजच्या दिवसचं जे विशेष आहे की पूर्ण देशात अंमली पदार्थचा नाश करायची आहे आणि हे व्यसन जे आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्यांना नागरिक, सगळे देशचे सगळे नागरिक मिळून एकत्रित येऊन तिच्यावर विजय, अंमली पदार्थचा जे ॲडिक्शन आहे त्यांच्यावर विजय करायची आहे।